नाशिकच्या भद्रकाली परिसरातील भद्रकाली देवी ही सर्व देवींइतकीच महत्त्वाची आहे. भगवान विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे अनेक भाग केले. त्यावेळी जिथे जिथे देवीच्या शरीराचे तुकडे पडले तिथे एक शक्तिपीठ तयार झाले. अशा प्रकारे भारतात देवीची 51 शक्तिपीठे तयार झाली. त्यापैकी नाशिकचे भद्रकाली हे एक पीठ तयार झाले. जाणून घेऊया मंदिरातील खास गोष्टी. कथा अशी की देवीच्या 51 शक्तिपीठ निर्मितीविषयी तंत्राचूडामणी या ग्रंथात एक प्रसिद्ध कथा आहे. एकदा दक्ष प्रजापती यांनी एक यज्ञ आयोजित केला होता. त्यासाठी सर्व देवांना आमंत्रण दिले. मात्र आपल्या कन्येचे पती भगवान शंकराला मात्र हेतुपुरस्सर यज्ञाचे आमंत्रण दिले नाही. यावेळी शंकराचे न ऐकता पार्वती वडिलांच्या घरी यज्ञ कार्य असल्याने आमंत्रण नसतानाही गेली. या यज्ञ सोहळ्यात भगवान शंकराचा आविर्भाव न देऊन मोठा अपमान करण्यात आला. पतीचा अपमान सहन न झाल्याने पार्वतीने यज्ञकुंडात उडी घेऊन स्वतःची आहुती दिली. महादेवांना हे समजल्यावर त्यांनी यज्ञाचा विध्वंस केला आणि सतीचे मृत शरीर हातात घेऊन विलाप सुरू केला. भगवान शिवाचा विलाप आवरायचा कसा असा प्रश्न सर्व देवांना पडला. सर्व देव ब्रह्मदेवाच्या सल्ल्यावरून भगवान विष्णूंकडे गेले. भगवान विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे अनेक भाग केले. त्यावेळी जिथे जिथे देवीच्या शरीराचे तुकडे पडले तिथे एक शक्तिपीठ तयार झाले. अशा प्रकारे भारतात देवीची 51 शक्तिपीठे तयार झाली. त्यापैकी नाशिकचे भद्रकाली हे एक पीठ तयार झाले. सतीच्या हनुवटीचा भाग जेथे पडला, संस्कृत भाषेत हनुवटीला चिबूक म्हणतात. यावरून पौराणिक काळात नाशिकला चिबूकस्थान असेही म्हणत असत. यामुळे नाही मंदिराला कळस. पूर्वी भद्रकालीचे मंदिर बुधवार पेठेत होते. मात्र कालांतराने मूर्ती भंजकाच्या भीतीने मंदिरातील मूर्ती सुरक्षितरित्या सध्याच्या ठिकाणी हलवण्यात आली. तेव्हापासून या मूर्ती आताच्या मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत. भद्रकाली मंदिराच्या जागी पूर्वी मठ होता, त्यामुळे या मंदिराला कळस नाही. आजही भद्रकालीचे मंदिर एखाद्या टोलेजंग वाड्यासारखे दिसते. 1790 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असे सांगितले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवे चिमाजी पटवर्धन यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आढळते. पंचधातूच्या मूर्ती. भद्रकाली देवीच्या गाभाऱ्यात 9 ते 10 इंच उंचीच्या 9 मूर्ती आहेत. या मूर्ती पंचधातूच्या असून या नवदुर्गा आहेत. या मूर्तींबरोबरच एक दशभुजांचा गणपती देखील येथे आहे. या सगळ्या मूर्ती अतिशय प्राचीन असून आजही त्याची पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते. मंदिरात शारदीय व चैत्र नवरात्र उत्सवात पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. नवरात्र उत्सवात येथे खूप गर्दी होते. देवीची 51 शक्तिपीठे अशी. पहिलं श्रीशैल श्रीहट्ट, दुसरं श्रीपर्वत, तिसरं उज्जयिनी, चौथं करतोया तट, 5वं कालमाधव, 6वं कांची, 7वं कुरुक्षेत्र, 8वं कन्याश्रम, 9वं कालीघाट, 10वं कामगिरी, 11वं करवीरा सरकारा, 12वं काश्मीरा, 13वं किरीट, 14वं गोदावरी तीर, 15वं गंडकी, 16 चट्टल, 17वं जनस्थान नाशिक, 18वं जयंती, 19वं जालंधर, 20 ज्वालामुखी, 21 त्रिपुरा, 22 त्रिसोत्रा, 23 नेपाळ, 24 नर्मदा, 25 पंचसागर, 26 प्रयाग, 27 प्रभास, 28 बहुला, 29 भैरव पर्वत, 30 मणिकर्णिका, 31 मणिवेद, 32 मानस, 33 मिथिला, 34 युगादा, 35 रत्नावली, 36 रामगिरी, 37 वैद्यनाथ, 38 वर्जाक्षेत्र, 39 वृंदावन, 40 विबास, 41 सुची, 42 सुगंधा, 43 हिंगुला, 44 नलहाटी, 45 कालीपीठ, 46 वक्रेश्वर, 47 यशोरा, 48 अट्टाहास, 49 नंदीपुरा, 50 लंका, 51 विराट.